हॅलो डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू? फाईन ना? ओके, फाईन तर राहिलंच पाहिजे, चांगलं तर राहिलंच पाहिजे, पण त्याचबरोबर काही शिकत सुद्धा राहिलं पाहिजे. शिकताय ना? व्हिडिओ पाहताय ना? सिक्वेन्स वाईज पहा. नक्की इंग्लिशमध्ये परफेक्शन मिळवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार करा. आणि मीही निर्धार करतो, तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी जी मला माहिती आहे आणि जी माहिती नाही ती माहिती करून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेल, खास तुमच्यासाठी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आजच्या या तासामध्ये पार्ट ऑफ स्पीच मधली 7वी पार्ट ऑफ स्पीच जी आहे, नाव आहे त्याचं कंजक्शन. आणि कंजक्शनला मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय उदाहरणातून समजून सांगू का? वधू पक्षाकडचे, वर पक्षाकडचे, त्या दोघांना मधात मिळवणारा जो मामा असतो की नाही, इकडच्यांचं ऐकून घेतो, इकडच्यांचं ऐकून घेतो, यांचं त्यांना व्यवस्थित सांगतो, त्यांचं यांना व्यवस्थित सांगतो आणि दोन्ही पार्ट्यांना जोडून ठेवायचं काम करतो. त्याचंच काम या ठिकाणी या कंजक्शनचं आहे. मग हा कंजक्शन करतो काय? दोन शब्दांना जोडतो किंवा दोन वाक्यांना सुद्धा जोडण्याचं काम करतो. अरे फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं, देखिए कैसा होता है तो. डेफिनेशन: इट इज अ वर्ड. कारण पार्ट ऑफ स्पीच मधलीच ही 7वी पार्ट ऑफ स्पीच आहे, म्हणून हा सुद्धा एक शब्द आहे. विच कनेक्ट्स, जो जोडण्याचं काम करतो. कोणाला जोडतो? वर्ड्स अँड सेंटेन्सेस. जोडण्याचं काम करतो. कोणाकोणाला? वर्ड्स अँड सेंटेन्सेस. इथे सुद्धा लक्ष द्या, मी हे समजून सांगणार आहे. अँड, या अँडने सुद्धा या वर्ड्सला आणि सेंटेन्सेसला जोडण्याचं काम केलंय. ऑफ सेम काइंड, एका प्रकारातल्या दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. एक्झाम्पल आहे, सीता अँड गीता आर सिस्टर्स. सीता आणि गीता जी आहे या बहिणी आहेत, परंतु आपल्याला या दोघांमध्ये जोडण्यासाठी हा अँड नावाचा शब्द वापरला गेला. इथे सीता एक वर्ड आहे, गीता एक वर्ड आहे, म्हणून वर्ड्सला कनेक्ट करण्याचं काम करतो तो ही कंजक्शन. दुसरं पहा, गॉड मेड दी अर्थ. देवाने पृथ्वी बनवली. अँड मॅन मेड हाऊस. आणि मानवाने घर बनवलं. आता या ठिकाणी या अँडने काय केलं? हे एक सेंटेन्स आहे आणि हे दुसरा सेंटेन्स आहे. या दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं काम केलं, म्हणून कनेक्ट्स टू सेंटेन्सेस ऑफ सेम काइंड. आता या ठिकाणी जर पाहिलं तर गॉड क्रिएटर आहे, सब्जेक्ट, मेड वर्ब आहे, द अर्थ ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. मॅन क्रिएटर आहे, या वाक्यातला कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, मेड वर्ब आहे आणि हाऊस ऑब्जेक्ट आहे. सेम रँकचे. ओके, सेम रँकचे. आता मग याच्यानुसार एक दोन सेम रँकचे असतील तर कोणता प्रकार कंजक्शनचा? एक महत्वाचं दुसरं कमी महत्वाचं पण जोडल्या जात असेल, मग कोणता प्रकार? तो सुद्धा शिकायचा आहे आपल्याला लगोलगच. त्यामध्येच आता आपण कंजक्शन, त्याची व्याख्या बघितली आणि थोडक्यात आपण कंजक्शन कसे असतात तुम्हाला माहिती असतील काही. उदाहरणार्थ अँड आहे, ऑर आहे, बट आहे, अजून सुद्धा काही कंजक्शन्स आहेत. नॉट ओनली बट ऑल्सो कंजक्शन आहे का काय? ते सुद्धा कंजक्शन आहे. आपण शिकणार आहोत आता सर्व प्रकारची कंजक्शन्स. लेट्स रेडी. सो फ्रेंड्स, नाउ देर आर काइंड्स ऑफ कंजक्शन्स. द फर्स्ट काइंड, that is coordinating conjunction, and second kind, that is subordinating conjunction. But on this screen we are going to learn only first type, that is coordinating conjunction, and his 2-3 types. Okay, see now. First coordinating conjunction, and then after the first is that also coordinating conjunction. Here is the shortcut definition. It connects two words, clauses or sentences of equal rank when the two sentences or two phrases or two clauses, two words having a equal amount of ranking, then only it connects to them. See now here, study hard or you will fail. Okay, if you want to get the success in your life, so study hard or you will फेल. इक्वल अमाउंट ऑफ. एक तर अभ्यास कर, नाहीतर फेल होशील. असं. ही कुड नॉट वॉक, वो चल ही नहीं सकता था,
सो क्या किया, वो चली नहीं सकता था तो वी टूक अ टॅक्सी, तो चालूच शकत नव्हता म्हणून आम्ही टॅक्सी घेतली. दोन इक्वल रँकचे वाक्य आहेत. म्हणून इथे सो ऑर, अगोदर शिकवत असताना मी अँडचं वाक्य दिलंय, या ठिकाणी अँड ऑर बट सो आणि एल्स ही जी शब्द आहेत ही कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स मध्ये येतात. दुसरा टाईप आहे कोरिलेटिव्ह कंजक्शन्स. कोरिलेटिव्ह म्हणजे सहसंबंध दाखवायचा एकामध्ये. इट कम्स इन पेअर, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. हे जोडीनं येतं. टू जॉईन द सेंटेन्सेस, दोन वाक्य जोडण्यासाठी येतं तर येतं, परंतु जोडीनं येतं. ओके, एक्झाम्पल, ही नॉट ओनली रीड्स बट ऑल्सो स्पीक इंग्लिश. जोडी नॉट ओनली बट ऑल्सो जोडीनं आलं आणि वाक्य जोडण्याचं काम केलं. ही नॉट ओनली रीड्स बट ऑल्सो स्पीक इंग्लिश. दुसरं पहा, बोथ राम अँड श्याम आर क्लेव्हर. बोथ कोण कोण, राम अँड श्याम. मग इथे बोथ आणि अँड ही जी जोडी आहे ही दोघा जणांना जोडून पुढे वाक्य कंप्लीट करते आहे. इथे कोरिलेटिव्ह कंजक्शन्स होतात. कोरिलेटिव्ह कंजक्शन्स मध्ये आणखीन आयदर ऑर आहे, नायदर नॉर आहे, व्हेदर ऑर आहे, सो ॲज आहे, सो दॅट आहे, नो सुनर आहे, नो सुनर दॅन, हार्डली व्हेन आहे. ओके, तिसरं आहे कंपाऊंड कंजक्शन्स. when compound expression are used to join. कंपाऊंड एक्सप्रेशन, दोन तीन शब्दांचा मिळून आलेला एक जो शब्द आहे तसा कंपाऊंड एक्सप्रेशन आर यूज टू जॉईन द सेंटेन्सेस. वाक्य जोडण्यासाठी जेव्हा कंपाऊंड एक्सप्रेशन्स आपण वापरतो तेव्हा देन दोज कंजक्शन आर कॉल्ड ॲज कंपाऊंड कंजक्शन्स. त्यांना आपण कंपाऊंड कंजक्शन म्हणतो. बघूयात ना आपण उदाहरणातून लवकर लक्षात येईल. रतन इज स्ट्रॉंग ॲज वेल ॲज क्लेव्हर. हे ॲज वेल ॲज तीन शब्द एकत्रित आले आणि ते कंपाऊंड करत आलेत सोबत, म्हणजे एक मुठ्ठी त्यांची तयार झाली आहे त्या ठिकाणी. यांचा अर्थ ॲज वेल ॲज हा एक घेतला जातो. म्हणून ही बिहेव ॲज दो ही इज माय बॉस. ॲज दो हे दोघं एकत्रित आले आणि एका कंजक्शनचं काम करतायत म्हणून त्यांना कंपाऊंड कंजक्शन म्हटलंय. आणखीन कंपाऊंड कंजक्शन मध्ये ॲज सून ॲज येत आहे, ॲज इफ येत आहे, इव्हन इफ येत आहे, सो दॅट येत आहे. इथे कन्फ्युजन करू नका. इथे सो आणि दॅट एकत्रित येत आहे आणि इथे सो आणि दॅट हे याच्या मधात दुसरे शब्द येणार आहेत. इन ऑर्डर दॅट, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट, अशा पद्धतीचे जे कंजक्शन आहेत ते कंपाऊंड कंजक्शन्स असतात. होतं का माहिती याच्या अगोदर? नाहीतर कंजक्शन उभयान्वयी अव्यय जोडण्याचं काम करते, पण याच्यात इतका सारा पसारा, इतके सारे त्याच्यात टाइप्स आहेत. माहिती होतं का? नाही. आणखीन तर आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन पाहायचं, याचा दुसरा टाईप. हे तर याचे उपप्रकार झाले पहिल्याचे कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे. आता दुसरा टाईप आपण पाहतो आहोत, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. ओके, नाउ सी द सेकंड टाइप, that is subordinating conjunctions. It is very very important too. When a conjunction connects main clause to the subordinate clause. Main clause to the subordinate clause. It is important in the chapter of clauses. तिथे आपल्याला क्लॉज नावाचं एक पुढे चॅप्टर शिकायचं आहे. मेन क्लॉज टू सबऑर्डिनेट क्लॉज हे कसं कनेक्ट करायचं काम करताय, जे ते करतंय त्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स असं म्हणतात. मग सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सुद्धा मी कंसात द्यायचा प्रयत्न केला की नाउन क्लॉज असतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो अँड ऍडव्हर्ब क्लॉज सुद्धा असतो. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजचे हे तीन प्रकार आहेत: नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. ते आपण क्लॉज नावाच्या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. ओके, इज कॉल्ड ॲज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. हे सगळे कंजक्शनचे वेगवेगळे प्रकार मी सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचे लिहून दिलेत. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम म्हणजे जे फक्त वेळच दाखवायचं काम करतंय, पण आहे कंजक्शन ते व्हेन, फाईल, अंटील, टील, बिफोर, आफ्टर, व्हेनेवर आणि ॲज. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस व्हेअर, व्हेनेवर, एनीव्हेअर अशा पद्धतीचं. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ रिझन, वाक्यामध्ये जेव्हा रिझन द्यायचं आहे, बिकॉज, सिन्स, ॲज हे कंजक्शन आपण तिथे वापरतो. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ कंडिशन, इफ आणि अनलेस. इफ जर तू असं केलं तर मी असं. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ कंट्रास्ट,
इथे दो किंवा अल्दो हे शब्द वापरले जातात. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ पर्पज त्यामध्ये दॅट आणि लिस्ट वापरल्या जातं. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ मॅनर्स याच्यामध्ये ॲज, डोंट बिहेव ॲज ही बिहेव, तसा नको वागू जसा तो वागतो, सांगतात ना घरचे असं बऱ्याच वेळेला. त्याचं गेलं धकून, तू नको वागू तसा, तू लंका लांबायची, असे वेगवेगळे कॉमेंट्स येत असतात. सबऑर्डिनेटिंग क्लॉज ऑफ कंपॅरिझन, दॅन, कंपॅरिझन म्हटलं की दॅन आलंच पाहिजे. मित्रांनो, या आजच्या तासामध्ये आपण कंजक्शन म्हणजे काय आणि कंजक्शनचे दोन प्रकार, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, हे आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेत. या कंजक्शन पैकी एखादं समजलं नसेल, त्याचं तुम्हाला एखादं उदाहरण लागत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल त्या कंजक्शनचं एखादं वाक्य. ओके, जर समजत असेल तुम्हाला माझं, बरोबर आहे, तर तुमचंही मला जरा समजू द्यात की कोण कोण लाईक करतंय, कोण कोण शेअर करतंय, कोण कोण सबस्क्राईब करतंय. आणि हो, सबस्क्राईब जर केलं ना तर ते बेलचं आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ते दाबलं की तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ओके, सी यू. आणि एक अशी पुन्हा रिक्वेस्ट करायची, बरेच जण व्हिडिओ पाहतायत, लाईक सुद्धा करतायत, सबस्क्राईब करत नाहीयेत. अहो, सबस्क्राईब करणं फ्री आहे ना, आणि जर फ्री असेल तर करायला हरकत काय. सबस्क्राईब करणं म्हणजे काय थोडक्यात, की तुम्ही याच्या पुढचा कोणताही व्हिडिओ जर टाकला तर आम्हाला त्याची लिंक येऊ द्यात किंवा तो व्हिडिओ आम्ही पाहणार आहोत. सबस्क्राईब करायचं. ओके, बाय, टेक केअर.